5 वाजलेत and everyone is आणि मी भूतासारखी बनून आले. सगळ्यांनी युनिफॉर्म घातला, मी भूत बनून आले. मी केअरलेस ओके युनिफॉर्म वर लाइनर लावून आली. 5 वाजता आम्ही सगळे इथे गोळा झालो अँड कुड यू बिलीव्ह की सगळेचे सगळे नॉट सगळे बट 45 स्टुडंटच्या आज सगळे जण आलेले आहेत, प्रेझेंट आहेत. पोरी पण आलेले आहेत. अरे हळू हळू किती खूप दुःखद बाब आहे जी मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी आता कॉलेज तुमचं कॉलेज आमचं नाही आहे. आमचं गेट तिकडे आहे. आमच्या गेटच्या इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो आम्ही ह्या गेटनी जात असतो. ये जा चालू आहेत आमचं. सो बघू आता मॅडम अजून आले नाही आहेत. सो वी विल डिसाईड वॉट कशी दिसते पहिल्यांदा काय केलं. Everybody good morning. I am coming to my college. आणि मग आल्यानंतर ना असं जर का आम्हाला चकवा लागला नाहीये पण आम्ही 5 वाजता आलोय. मॅम आमच्या आणखी थोडा वेळ. अरे मी ब्लॉग टाकते. मॅडम ब्लॉग बघता तुम्ही का समजत नाही. मॅडम बद्दल काही नका बोलत जा. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. जी की अर्धवट गुड मॉर्निंग आहे. आम्ही रात्री कसं बस 1 वाजता झोपलो ह्या एक्सायटेशनने की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आणि आम्ही 3:30 वाजता उठलो आहे. एक मुलगी तर डायरेक्ट 4:45 वाजता उठली. तिला आवरायचा पण टाईम नाही भेटला. तशी आरुषी आलेली आहे आमची मॅडम. म्हणजे मॅडम नाही, माझी मैत्रीण ती आरुषी आलेली आहे. आणि आम्ही सगळेजण येऊन इथं आंघोळ सकाळी विचार करा सकाळ सकाळी आंघोळ करून यायचं म्हणजे सर्दी किती होती. तेवढं सगळं आम्ही आलोय आणि मॅडम लोक लेट झाले आणि आमच्या गाड्या पण लेट झाल्या. सीट एकदम मागं बसेल. मागं पोरं बसणार सगळेजण आलेले आहेत आणि आम्ही बससाठी वेट करतोय. बस काय आता पता नाही आहे आमचा. आम्ही ठरवून ठेवले की पहिले शिरायचा लास्ट जाऊन बसायचं. पोरं जाऊन असली घाण नसली तर आम्हाला मस्तीच नाही करता येत. मग वी डिसाइडेड टू गेट बॅक सीट. बघा काय चाललंय काय गळायला लागली तुला म्हणून मी बोलत होते मला असं कॅमेरा घेऊन दे कोणतरी. मी असे व्लॉग काढत ना माझं काढते. थांब कॅमेरा अरे ती लाईट मार माझ्यावर. लाईट मार मम्मी. अरे लाईट मार मम्मीला पप्पा बोलले. माझी जागा पकडली खाली दुसरा लेकिन 1 सेकंड मी आता निघालो गाईस. वेट मुंबई. क्या बात कर रहे हैं? I didn't tell you की आम्ही मुंबईला चाललोय. त्यासाठी पण एक रिझन आहे. आमचं विजिट आहे डायरेक्टली. सो तुम्हाला मधून दाखवेनच आमची जर्नी कशी चालली आहे, आम्ही मस्ती कशी करतोय. अँड तुम्हाला तिकडे गेल्यावर जे काही सरप्राईज आहे इतकं मस्त असतं. ऐसे कुछ करने वाले डीजेचा आवाज एवढाच. नो व्हायब्रेशन नो वाइब्स.
जरा व्हायब्रेट झाला पाहिजे अंग, तरी आम्हाला उत्साह येईल. आता लाईट नाही गाडीत म्हणून मी असं आणि ऑलरेडी खिडकी सक्सेसफुली ओपन करण्यात आलेली आहे. मी आतमध्ये आता हात बाहेर आत करू शकते. पोटात हात नाही बाहेर काढणार पण जरा खुली हवा अंदर आ रही आहे, तर बरं वाटतंय जरा. नाहीतर बसमध्ये कुठल्या पण बसमध्ये ना 1.5 तास. हॉटेल मस्त आहे हॉटेल, तर 1 तास लागला ती खिडकी उघडायला. ही तर लॉकच आहे, उघडायला झाली कधीची. आमची मॉर्निंग झालेली आहे. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. देअर इज सम स्लीपी गाईज अनएंजॉयबल इन यादों की सीमें. लेकिन 1 सेकंड. काही कसलं मस्त आहे ते. काम करून या रे. आमच्या गाडीजवळ डिझेल भरत आहे तोवर आम्ही बाहेर आलेलो आहोत. आम्ही जरा काय बोलतात ते वा वा घसरतच नाही. फ्री का मिरर मिल गया तो हमारा फोटोशूट चालू. हमारी गाड़ी हम जहाँ से उतरे उस जगह पे नहीं थी, सो हमको डर लग गया कि वो हमको छोड़ के चली गई. निठल्ले लोग बैठे हैं जिनको बाहर आने में कुछ गलत लग रहा था, तो वो अंदर से हमको देख रहे हैं. निठल्ले कुठले इज फॉर वन स्पेसिफिक पर्सन. उसको समझ गया तो समझ गया. भोजन चालू आहे आमचं, स्नॅक टाइम. दुसरी BMW जी आम्हाला आता दिसते. The BMW काय ती. Oh my god, I am so BMW पगलू that I am calling my Mercedes बोलते मी. That I am calling Mercedes BMW. Oh my god. चलो आपलं सॉरी Mercedesला बाय बाय बोलू. आई एम नेचर पगलू. पता नहीं मेरे में कौन से पगलू भरून पडलेले हैं. गाडी चालत एवढी थांबवलेली की ब्रेकफास्ट करायचा असतं. थांबवली ती कारण की ब्रेकफास्ट करायचा होता, बट आम्ही तर गाडीमध्येच पावभाजी खाल्ली आणि एनर्जी ड्रिंक पिले. सो वी गॉट सम एनर्जी अँड शी इज एनर्जीलेस. किती वॉमिट करते गाडीमध्ये. आता पण केली. हां ठीक आहे, कोणाकोणाला होतच राहत.
मला पण होतं पण लिंबू घेऊन फिरत जा. मी काल बोलले होते हिला. मी बोलली गोळ्या आणल्यात पॅकेज, मी 2 गोळ्या खाल्ल्या. Oh my God. आता डिबेट चालू होईल ह्याच्यावरती. 2 गोळ्या खाल्ल्या तरी खात नव्हते माहिती का तिला. Jenny boots below. I have been dying for him to come over. एवढ्या गाड्यात त्यात एक पण BMW नाही दिसली गावावर. पहिल्यावाल्या स्टॉपवरती तरी आम्हाला 2 मर्सिडीज दिसलेल्या अँड इथे काहीच नाही आहे इथे. मम्मा फोनवर बोलती. मम्मा पुढे इथे टैक्सीज पण है. पेट्रोल का आवाज़ आपको पसंद है तो प्लीज़ कमेंट करके बताना कि आप पेट्रोल के नशेड़ी हो. आम्ही परत चाललो आहे बसमध्ये. मार बसमध्ये चाललो आहे कारण की आमचं फोटोशूट संपलं. की पण थोडं फोटोज काढते आणि हाचा मस्त जायदादी व्हिडिओ काढला आम्ही. तो आम्ही तिला पाठवणार. स्पेशल माणूस आहे ती जरा, तिला पाठवणार. अँड हिचं पण झालं खूप. तिने मस्त शायनिंगमध्ये फोटो काढले. पण सो गाइस वी आर ऑन आवर वे. आम्ही परत ब्रेकफास्ट केला अँड आम्ही आता निघालो आहे वे टू मुंबई. माझा फर्स्ट टाईम आहे मुंबईला विजिटसाठी. सो माझा एक्सपिरियन्स चांगला असेल किंवा वाईट तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून्ड.
गाईज आमची विजिट आता चालू झाली आहे. आता बघतोय कोणत्या हॉलमध्ये जायचं. हॉल बाय हॉल आम्ही सगळं एक्सप्लोअर करणार आहे. इट्स टाइम टू एक्सप्लोअर एव्हरीथिंग इन द रोबोटिक्स अँड और एनी टेक्निकल. मतलब स्टेनलेस स्टील हम लोग खाना खाते हैं, अलग अलग ग्रेड होते हैं ना, कॉपर के, एल्यूमिनियम के, सब के, उसमें क्या एलिमेंट्स है ये बता देगा. अच्छा. स्कैन करके लेंस के साथ इंसर्ट करके आप देख सकते हो स्टील के सरफेस में क्या है, या फिर प्राइम में पुलिस घर दीवार के अंदर डालना है, डोर के अंदर क्या है, उस सब के लिए. ये हम ले सकते हैं. La 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 la. 한밤하늘에 소원을 빌었어. 사랑은 오겠지 믿었어. 근데 남은 건 설렘뿐. 잠깐 있다가 사라졌어. 내 마음 텅 비었어. 텅 비었어. 왜 아무도 날 안 골라? 왜? 영화처럼 묻고 있지만 해피엔딩은 영화 속만. 그래도 또 믿게 돼. 내 맘을 별에게 줬는데 빛도 없이 사라지네. 왜 사랑은 이렇게 멀고 아파. 떨어지면 너무 아파. 꿈꾸는 내가 잘못일까. 부서진 맘 안고 또 달려가. 멍청한 별 넌 몰라. 혼자인 내 맘 얼마나. 멍청한 별 랄랄라. 거짓된 빛 랄랄라. 그래도 난 랄랄라. 매일 밤에 랄랄라. 드라마 속 그 장면들, 둘이서 웃는 장면들, 끝나면 남는 건 나 혼자. 꿈속에 이름만 적어가. 난 계속 속여 부서져도 웃고 있어. 알지도 못한 이름을 비밀스럽게 또 적어. 사랑은 정말 올까봐. 내 맘을 별에게 줬는데 빛도 없이 사라지네. सोपस्टोन 왜 पावडर 사랑은 आहे ते 이렇게 सोपमध्ये यूज करू शकतो. 멀고 मिनरल्स आहे ते मिनरल्स 떨어지면 हे 너무 टॅल्कम 아파. पावडरमध्ये यूज 내가 잘못일까. 부서진 맘 안고 또 달려가. 멍청한 별 넌 몰라. 혼자인 내 맘 올라가. आणि त्यांची मॅगझिन्स गोळा केलेत आम्ही. 나만 이런 असं 기분일까. त्यांची इन्फॉर्मेशन 밤마다 또 아마라. 빌어봐. 사랑이 날 아프게 해도 그래도 예뻐서 또 빠져. 내 맘을 별에게 줬는데 हे 빛도 없이 사라지네. मेरी आयटम 그래도 난 다시 또 빌어. 어둠 속에서도 부서져보는 계속 달려가. 별에 써진 사랑을 찾으러. 멍청한 मॅगझिन्स 별 गोळा केले. 넌 몰라. 그래도 इंटर्नशिपचा पण 난 इंतजाम 또 केला आम्ही 빛나. इंटर्नशिपचा. 그래도 난 또 빛나. 라라라라라. 멍청한 별 라라라. 거짓된 빛 라라라. मी आता 그래도 रिटर्न 난 गाडी बसतोय आणि सगळ्यांनी चरायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही खदाडायला. आणि मी इकडे
और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. आता आम्ही महाडाच्या महाडाच्या गणपतीला चाललोय अँड आय एम सो एक्साइटेड. आमची पलटण सगळी मागे कोंडी बनते ना इथे नाही घेतली नवीन गाडी मला तिकडे शूट नाही करता आलं कारण की तिकडे अलाव नव्हतं. गाईज हे माझ्यासाठी घेतलं आहे, हे आमच्या फ्रेंडसाठी. मी नाही घेतलं, आम्ही फक्त लोकांचे सामान सांभाळतोय आम्ही नुसतं. फक्त हे माझं बबली, माझं हे बबली. आता आम्ही आमच्याकडे पैसे तर नाही आहेत, आम्ही खदाडायला गाडीत आमचाच डबा खदाडायला चाललोय. हे का ते दुकानवाल्याकडून ढापलं. आम्ही फक्त लोकांचे अरे. सामान जमवायला हे कोणी घेतलं हातात घ्यायला आलोय. काका. 20 रुपयाचं काहीतरी फुगा उडवायचं घेतलंय. हा हे 25 रुपयाचं नाही मी ते फुगवलं. तिने घेतलंय आणि हे कोणी घेतलंय. हे ओमसाठी लोक घेतलं, सामान सांभाळते आम्ही. ओमसाठी घेतलंय पुष्कराने नंदिनीने. आणि ते घेतले पुष्कर तळाव पण तिकडचं पण मंदिर घे, ते पण मंदिर घे बाळ. हेच घेतलं की तिकडचं कुठलं हे. अच्छा अच्छा. वावर एक्सप्लोअर करतोय पार्किंगच्या मागचं, जिथे सगळे मस्ती फोटोशूट वगैरे वगैरे करतात. एकदम शांत वातावरण आहे, पीसफुल. आणि हे काय माती वाढत बसले. हाय गाईज. ये क्या है? काय सगळे खूप थकले. सो आता आम्ही कॉलेज जवळ पोहोचलोय. सकाळी निघलो होतो आणि आता पोहोचलो आम्ही जस्ट. आणि आता पप्पा मला गेले आहेत, मग मी घरी जाईन. ठीक आहे काय, आजचा ब्लॉग मी इथेच समाप्त करते. आणि मुंबईला जाऊन मला अजिबात वाटलं नाही की मी मुंबईला गेले. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असं वाटलं मी पिंपरी चिंचवडमध्ये जरा काही खास नाही वाटलं मला. आणि ट्रॅफिकमध्ये ते इतकं घाण वास एवढा मला अजिबात आवडला नाही. आणि मी डायरेक्ट झोप येते, येताना मी डायरेक्ट झोपेतच होते. सो एक्सपिरियन्स ट्रॅव्हलचा एवढा चांगला नव्हता, बट तिथे जे स्टॉल्स होते तिथं मला जरा चांगलं वाटलं एरिया वगैरे.